हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे नागपूरची सुप्रसिद्ध बर्फी, संत्रा बर्फी। तर चला तर आपण सुरुवात करूया। प्रथम आपण ऑरेंज अशी सोलून घेऊ। अशा प्रकारे सर्व मोसंब्या सोलून घेऊ आणि त्यातील अशा एक एक पाकळी करून आपल्याला हा आतला पल्प बाजूला करायचा आहे आणि यातल्या बिया काढून टाकायच्या आहेत। अशा प्रकारे आपण हा आतला पल्प काढून घेणार आहोत। अशाच प्रकारचा मी सर्व पल्प काढून घेते। ही 1 किलो ऑरेंज आहे, तर आपण अशा प्रकारचा पल्प काढून घेणार आहोत। हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे नागपूरची सुप्रसिद्ध बर्फी, संत्रा बर्फी। तर चला तर आपण सुरुवात करूया। प्रथम आपण ऑरेंज अशी सोलून घेऊ। अशा प्रकारे सर्व मोसंब्या सोलून घेऊ आणि त्यातील अशा एक एक पाकळी करून आपल्याला हा आतला पल्प बाजूला करायचा आहे आणि यातल्या बिया काढून टाकायच्या आहेत। अशा प्रकारे आपण हा आतला पल्प काढून घेणार आहोत। अशाच प्रकारचा मी सर्व पल्प काढून घेते। ही 1 किलो ऑरेंज आहे, तर आपण अशा प्रकारचा पल्प काढून घेणार आहोत। बघा तर फ्रेंड्स, आपला सर्व पल्प काढून झालेला आहे। हा 1 किलो ऑरेंजचा पल्प मी काढून घेतलेला आहे। तर चला तर आता आपण सुरुवात करूया। मी 1 चमचा साजूक तूप घालत आहे, ते मेल्ट करून घेऊया। तूप चांगले मेल्ट झालेले आहे। आता यामध्ये आपण घालणार आहोत हा पल्प। हा पल्प आपल्याला लो टू मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचा आहे। यातच आपण घालणार आहोत 150 ग्राम साखर आणि हा पल्प आपण चांगल्या प्रकारे शिजवून देऊया। बघा तर फ्रेंड्स, आपल्या ऑरेंज आपली शिजत आहे, तोपर्यंत आपण दुसरी तयारी करत आहोत। मी हे ऑरेंजची साल आहे, त्याची मी आतला पांढरा भाग मी काढून टाकलेला आहे। आता याची आपण बारीक चॉप करून घेणार आहोत। याने ह्या सालीने आपल्या टेक्स्चर आणि रंग आणि फ्लेवर याचे तिन्ही गुण यात उतरणार आहेत। अशा प्रकारे एकदम बारीक चॉप करायचे आहे। किसून घेतले तरी चालेल, मी किसले पण ते जास्त किसून होत नाही, म्हणून मी बारीक चॉप करते। बघा तर फ्रेंड्स, आपले ऑरेंजचा पल्प शिजत आहे, त्यामध्ये आपल्याला हे मी बारीक चॉप करून घेतलेले आहे। तर हे आता यामध्ये घालून घेऊया। अशा प्रकारे घालून घेतलेले आहे। आता हे लो टू मीडियमवर आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। बघा तर फ्रेंड्स, एकीकडे मी पाव किलो खोवा घेतलेला आहे। खोवा चमच्याने क्रश करून घेतलेला आहे। आता एकीकडे ट्रे आपल्याला पण तयार करायचा आहे। ट्रेला आपल्याला साजूक तूप लावून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपण साजूक तूप लावून घेणार आहोत। ही तयारी आपल्याला
प्रथम करून ठेवायची असते। अशा प्रकारे मी साजूक तूप लावून घेतलेले आहे। आता आपलं मिक्सर शिजतंय। अशा प्रकारे घोटत घोटत आपण आपला ऑरेंज चांगला शिजवून घेणार आहोत। याची फाईन हा ज्यूस झाला पाहिजे, त्यासाठी आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपण शिजवून घेतोय। आपला ऑरेंज शिजत आलेला आहे, त्याचे बुडबुडे उडू लागलेले आहे। अशा प्रकारचे मी शिजवून घेतलेले आहे। आता यामध्ये आपण थोडासा ऑरेंज फूड कलर घालत आहोत। याने आपल्या ऑरेंज बर्फीला छानसा कलर येईल। अशा प्रकारे मी ऑरेंज फूड कलर घालून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण घालणार आहोत हा खोवा। मी 1/2 किलो खोवा घेतलेला आहे, बारीक क्रश करून घेतलेला आहे। रेडीमेड खोवा आहे, कारण याची प्रोसिजर खूप मोठी आहे। दूध आटून खोवा बनवण्यासाठी 2-3 तास जातात, त्यामुळे मी रेडीमेड खोवा घेतलेला आहे। अशा प्रकारे खोवा घालून घेतलेला आहे। आता हे मिक्सर आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे आहे। एकजीव करून घेऊया। अशा प्रकारे ढवळत ढवळत त्याचे शिंतोडे उडू लागलेले आहेत। कोणी ड्राय होण्यासाठी डेसिकेटेड कोकोनट वापरतो, कोणी कोहळा वापरतं। मी फक्त यामध्ये खोवा वापरलेला आहे। तर यामध्ये आता आपण या खोव्याने खूपच स्वादिष्ट मिठाई बनते। ते शिंतोडे चटके देतात। अशा प्रकारे मी शिजवून घेत आहे। बघा तर फ्रेंड्स, आता बुडबुडे कमी झालेले आहेत। अशा प्रकारे मी सतत ढवळत, मला 30 मिनिटे झाली आहेत ढवळत असताना। हे मी शिजवून चांगले घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला शिजवायचे आहे, नाहीतर आपण हात सोडला तर ते तळाला लागू शकते, म्हणून सतत ढवळत राहायचं आहे। अशा प्रकारे घट्ट होत आलेले आहे। आता आपण 1 चमचा साजूक तूप घालणार आहोत। अशा प्रकारे साजूक तूप घालून घेतलेले आहे। आता पुन्हा आपण हे सुकवून घेणार आहोत। बघू शकता आपण अशा टेक्स्चर पर्यंत आलेले आहे। आता पुन्हा आपण एक चमचा साजूक तूप घालून घेऊया। आणि पुन्हा आता याचा डो बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली बर्फी तयार झालेली आहे। मी अशा प्रकारची नागपूर स्पेशल ऑरेंज बर्फी बनवली आहे। तर बघू शकता आपण। आता आपण हिला कट करूया। अशा प्रकारे मी कट करत आहे।
अशा प्रकारची आपली बर्फी खूप सुंदरशी झालेली आहे, चविष्ट आहे. आता आपण हिला काढूया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली ऑरेंज बर्फी मी काढलेली आहे. बघू शकता आपण. आता तिला काढून घेते. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी सर्व केलेली आहे. खूप सुंदरशी बर्फी बनलेली आहे. अशा प्रकारची बर्फी तुम्ही खाऊन बघू शकता. अशा प्रकारची खूप सुंदरशी चविष्ट अशी बर्फी बनलेली आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल, ही नागपूरची फेमस सुप्रसिद्ध अशी बर्फी बनवलेली आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्हीही बनवा, एकदा तरी ट्रायल करा. अशा प्रकारची खूप सुंदरशी बर्फी आपली बनलेली आहे. तर माझी तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली बर्फी तयार झालेली आहे. मी अशा प्रकारची नागपूर स्पेशल ऑरेंज बर्फी बनवली आहे. तर बघू शकता आपण. आता आपण हिला कट करूया. अशा प्रकारे मी कट करत आहे. अशा प्रकारची आपली बर्फी खूप सुंदरशी झालेली आहे, चविष्ट आहे. आता आपण हिला काढूया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली ऑरेंज बर्फी मी काढलेली आहे. बघू शकता आपण. आता तिला काढून घेते. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी सर्व केलेली आहे. खूप सुंदरशी बर्फी बनलेली आहे. अशा प्रकारची बर्फी तुम्ही खाऊन बघू शकता. अशा प्रकारची खूप सुंदरशी चविष्ट अशी बर्फी बनलेली आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल, ही नागपूरची फेमस सुप्रसिद्ध अशी बर्फी बनवलेली आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्हीही बनवा, एकदा तरी ट्रायल करा. अशा प्रकारची खूप सुंदरशी बर्फी आपली बनलेली आहे. तर माझी तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.